नमस्कार, किचन क्वीनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दुधापासून पनीर तुम्ही बरेच वेळेस बनवलं असेल, पण आज आपण ताकापासून पनीर कसं बनवायचं हे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या रेसिपीमध्ये आपण पनीर बनवत असताना लिंबाचा वापर किंवा व्हिनेगरचा वापर करणार नाही आहोत. तरी देखील हे पनीर मार्केट स्टाईल बनवून तयार होईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. पनीर बनवण्यासाठी आपण नेहमी दुधाचा वापर करतो आणि आपण दुधापासून पनीर बनवत असतो. पण आज मी तुम्हाला दुधापासून पनीर न बनवता ताकापासून पनीर कसं बनवायचं ते सांगणार आहे. त्यासाठी आपण लोणी बनवण्यासाठी साय आपण साचून ठेवत असतो आणि त्यानंतर आपण लोणी काढून त्याचं तूप बनवत असतो आणि त्यानंतर लोणी बनल्याच्या नंतर खालच्या साईडला जे आपण असं ताक राहतं त्या ताकापासून आज आपण पनीर बनवणार आहोत. आणि या ताकाला आता छान अशी एक मीडियम गॅसवरती एक उकळी काढून घेणार आहे. ताकापासून पनीर बनवणं सोपं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. ताकापासून पनीर बनवत असताना आज आपण व्हिनेगर वापरणार नाही किंवा लिंबाचा वापर देखील करणार नाही. तरी देखील आपलं पनीर एकदम मार्केट स्टाईल बनवून तयार होईल. पहा, ताकाला एक उकळी आलेली आहे. 10 ते 12 लिंबू सत्व असे छोटे छोटे खडे मिळतात ते टाकून घ्यायचे आहेत. आणि या ताकाला आता आपण व्यवस्थित 2 मिनिटांसाठी हलवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि कंटिन्यूस हलवत राहायचं आहे. कंटिन्यूस 2 मिनिटे हलवत राहिल्याच्या नंतर पहा, पनीर बनायला थोडं थोडं सुरुवात झालेली आहे. पाहू शकता. पहा, अशा प्रकारे पनीर बनत आहे. आता गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि कंटिन्यूस हलवत राहायचं आहे. जर तुमच्याकडे सिट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व जर अवेलेबल नसेल तर तुम्ही लिंबाचा देखील वापर करू शकता. अर्धा लिंबाच्या रसाचा वापर करायचा आहे. आणि जर ते देखील तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर 1 टेबलस्पून व्हिनेगर देखील तुम्ही वापरू शकता. पहा, अशा प्रकारे हळूहळू पनीर बनत आहे आपलं. आता लो टू मीडियम स्पीडवरती 5 मिनिटांसाठी हे ताक आपण उकळून घेणार आहोत. पनीर बनवायची ही एकदम सोपी मेथड आहे. 5 मिनिटांनंतर गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद केल्याच्या नंतर आता हे पाणी एका सुती कापडामध्ये अशा प्रकारे ओतून घ्यायचं आहे. पहा, आणि याच्या खाली मी एक कंटेनर देखील ठेवलेला आहे. पहा, सर्व पाणी सेपरेट निघत आहे आणि पनीर वेगळं निघत आहे. पाहू शकता. पहा, मस्तपैकी आपलं पनीर आता तयार आहे. वरच्या साईडला जे पनीर तयार झालेलं आहे ते आपण हलक्याच हाताने काढून घ्यायचं आहे. पहा, खालच्या साईडला पहा कसे खराब पाणी दिसत आहे. अशा प्रकारे सर्व पाणी निथळून काढायचं आहे. एका दुसऱ्या पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. हे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे. तुम्ही थंड पाणी देखील घेऊ शकता. आणि जे आपण पनीर बनवून घेतले होतं ते अशा पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे. आपण यामध्ये सिट्रिक ॲसिडचा यूज केलेला आहे, त्यामुळे पनीर आंबट लागू शकतं. त्यामुळे आपण अशा प्रकारे पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही नळाच्या खाली देखील या पनीरला ठेवू शकता. पनीरला असं मोकळं करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे 1-2 वेळेस, जेणेकरून पनीर थंड होईल आणि यामधील जे आंबटपणा आहे तो निघून जाईल. 1 मिनिटासाठी आपण पनीर व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. आता आपण हे गच्च बांधून ठेवायचं आहे पनीर. पहा, अशा प्रकारे सर्व पाणी दाबून काढून टाकायचं आहे. पनीरमध्ये पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे इतकी काळजी घ्यायची आहे. पहा, अशा प्रकारे. आणि पनीरला छान असा शेप यावा यासाठी मी खालच्या साईडने असे थोडंसं दाबून घेत आहे, ज्यामुळे पनीर आपलं गोल बनून तयार होईल. पहा, अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे. आणि आता या पनीरला आपण आता नळाला बांधून ठेवूया, जेणेकरून याचा आकार गोल राहील. किंवा तुमच्याकडे नळाला बांधून घेण्याची अशी जर काही सोय नसेल तर तुम्ही अशा प्रकारे मी एक बाउल घेतलेला आहे आणि अशा प्रकारे जे आपण पनीर तयार करून घेतलेला आहे त्याला यामध्ये असं ठेवून घेऊया, ज्यामुळे पनीरचा खालचा आणि वरचा भाग दोन्ही व्यवस्थित सेट होईल. आणि त्यावरती प्लेट झाकून घ्यायची आहे. एखादी वजनदार वस्तू ठेवून द्यायची आहे.
आता 1 ते 2 घंट्यानंतर हे पनीर आपण पाहूया. 1 तासानंतर पनीर मी काढून घेतलेलं आहे. पहा किती सुपर सॉफ्ट आणि छान असं पनीर बनून तयार आहे. या पनीरला आता आपण कट करूया. पहा किती इझिली पनीर कट होत आहे. पहा किती छान असं पनीर बनून तयार आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असेल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. ताकापासून बनवलेलं पनीर आपलं रेडी आहे. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. छोट्या छोट्या पीसेसमध्ये पनीरला कट केलेला आहे. बाकी मस्त पनीर आपलं तयार आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी.